मुंबईच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे पती उद्योजक श्रीधर जाधव यांचं निधन झालं। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी पार्थिवाचं दर्शन घेतलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाची दुचाकी पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यातच बंद पडली। पेट्रोल मिळत नसल्यानं तरुणानं थेट दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठल्याची घटना समोर आली आहे। नागपूरमध्ये बीएड सीईटी ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ उडाला। परीक्षेच्या वेळी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली। मुंबईत बोरिवली रेल्वे स्टेशनवर थरारक प्रसंग घडला। धावत्या युवा एक्सप्रेसमधून उतरतानाचा प्रयत्न करताना तोल जाऊन प्रवासी पडला। यावेळी सतर्कता दाखवत टीसीनं प्रवाशाला वाचवलं। मुंबईच्या सायन प्रतीक्षा नगर इथल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आयोजित सहकार भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। विक्रोळी इथे मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं तयार केलेल्या प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार होत आहेत। सोन्याच्या दरात 2000 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 3000 रुपयांनी वाढ झाली आहे। सोन्याचा दर जीएसटीसह 1,48,000 वर आहे, तर चांदीचा दर जीएसटीसह 2,40,000 प्रति किलोवर आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणामध्ये वाढ होणार आहे। आठवड्यात 1092 उड्डाणं वाढवणार आहेत। 29 मार्च ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवीन वेळापत्रक लागू होईल। कोस्टल रोडवर तयार केलेल्या मेलडी रोडच्या आवाजाचा रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार समोर आली आहे। हा मेलडी रोड बंद करावा अशी मागणी करण्यात आली। तक्रारीनंतर महापालिकेने त्याचा आवाज कमी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र रहिवासी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। मागील 3 आठवड्यांपासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात फेरीवाला हटाव मोहिमेअंतर्गत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे। त्यामुळे फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। त्यामुळे 31 मार्च रोजी महापालिका मुख्यालयावर हॉकर्स युनियनचा मोर्चा धडकणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपनं आणल्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। सत्ताधारी भाजपला मनपाच्या शाळांचं खासगीकरण करायचं असून यामागे मोठं अर्थकारण असल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंनी केला आहे। पुण्यात पेट्रोल भरताना दुचाकीला आग लागल्याची घटना घडली। कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली। पेट्रोल पंपावर वाहनांची वर्दळ असतानाच ही आग लागल्यानं सर्वांची धावपळ झाली। एलपीजी गॅस तुटवड्यामुळे भिवंडी शहरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनाने काही जिल्ह्यांमध्ये पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचं वितरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। ठाणे ग्रामीण भागात 48 ठिकाणी 4 टँकरद्वारे प्रति लाभार्थी 3 लिटर रॉकेल वाटप केलं जाणार आहे।